बाबा जे सावलीप्रमाणे अतुल बाबांच्या पाठीशी उभे आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच पद्धतीनं कृष्णा विश्वविद्यापीठाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे कुलपतींचे प्रधान सल्लागार माननीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा सर, प्रधान सल्लागार माननीय डॉक्टर प्रवीण शिंगारे सर, व्यवस्थापन मंडळ सदस्य माननीय श्री विनायक भोसले बाबा, तसेच कुलगुरू माननीय डॉक्टर नीलम मिश्रा मॅडम, कार्यकारी संचालक माननीय श्री पी डी जॉन सर, त्याच पद्धतीनं व्यवस्थापक मंडळ सदस्य माननीय श्री दिलीप पाटील बापू, तसेच कुलसचिव माननीय डॉक्टर एम व्ही घोरपडे सर, तसेच ह्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्वच संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित आणि निमंत्रित सर्वांचंच सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. त्याच पद्धतीनं कृष्णा उद्योग समूहावरती प्रेम करणारे आपण सर्व गावामधून आलेले सरपंच, उपसरपंच, त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्य, ह्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्य, कराड आणि वाळवा तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतीचे विद्यमान असणारे पदाधिकारी, ज्या कृष्णा उद्योग समूहातील ज्या शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, उपप्राचार्य, वेगवेगळे कार्यकारी अधिकारी, वेगवेगळ्या संस्थांमध्ये असणारे पदाधिकारी, सर्वांचंच या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. शेकडो लोक इतिहास लिहितात, हजारो लोक इतिहास घडवतात आणि कोट्यावधी लोकांमधून तो इतिहास वाचला जातो. परंतु मित्रांनो, अशी काही लोक असतात जी हाताच्या बोटावरच मोजण्या एवढे असतात की जे इतिहास घडवतात. कृष्णा काठावरती सहकाराचा, आरोग्याचा आणि शैक्षणिक क्षेत्राचा विकास घडवणारे आदरणीय जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब, तसेच त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती जयमाला भोसले आजीसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम मी विनम्र अभिवादन करते. आज आप्पासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी आप्पासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर सुरेश बाबा, डॉक्टर अतुल बाबा यांनी हा जो कार्यसोहळा केलेला आहे भूमिपूजनाचा, ती भूमिपूजन म्हणजे एक दुग्ध शर्करा योग आहे. आप्पासाहेबांची जन्मशताब्दी आणि हा भूमिपूजनाचा सोहळा, हा दुग्ध शर्करा योग आज ह्या कृष्णा विश्वविद्यापीठानं आयोजित केला. त्याबद्दल कृष्णा विश्वविद्यापीठाचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. असं म्हणतात की स्नेहधागा असा जुळावा, आपुलकीचा स्पर्श व्हावा, शुभेच्छा असावी आपण येता, हर्ष आमुचा असीम व्हावा, हर्ष आमुचा असीम व्हावा. या ठिकाणी कृष्णा उद्योग समूहावरती प्रेम करणाऱ्या आपण सर्वांचंच ह्या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांचा सत्कार सोहळा आदरणीय जॉन सरांना विनंती. आमदार डॉक्टर अतुल भोसले, माननीय आमदार आनंदराव पाटील, सौ उत्तराखंड भोसले, सौ वसुंधरा भोसले, सौ गौरवी भोसले, सौ श्वेतांजली, डॉक्टर प्रवीण शिंगारे, जयवर्धन भोसले, विनायक भोसले, श्री पी डी जॉन, डॉक्टर एन डी घोरपडे, डॉक्टर
दिलीपराव पाटील, माननीय उदयदादा कबुले, माननीय रविराज इदगावकर, माननीय राजेंद्र तांबे, माननीय डॉक्टर विनायक जोगळेकर, माननीय माणिकराव पाटील, माननीय अतुलराव शिंदे, माननीय अनिल बहामारे, माननीय अनिता मयेकर, माननीय सुहास जगताप, माननीय लिंबाजी तात्या, माननीय अनुप सूर्यवंशी, संजय काका पाटील, एकनाथ जी बागदी, अनिरुद्ध गाठवे, ॲडव्होकेट बळवंतराव पवार, इथं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज हा कार्यक्रम होत असताना मला काय आठवण असेल तर असंच मला आठवतंय 77-78 साली मी त्यावेळेला मेडिकल कॉलेजमध्ये होतो आणि अप्पा म्हणायचे आपल्याला ह्या मलकापूरच्या ह्या माळावर जे गोळीबार मैदान म्हणून त्यावेळेला प्रसिद्ध होतं, इथं आपल्याला दवाखाना करायचा. सुरुवातीला दवाखाना करायचा हाच प्रस्ताव होता आणि आम्ही ती जागा बघायला यायचो आणि सगळं फिरून झाल्यानंतर रस्त्यापासनं त्या बिरोबाच्या देवळापर्यंत गेल्यानंतर तिथंपर्यंत आम्ही बसायचो तिथं. आणि परत शिंदेसाहेब आता इथं उपस्थित आहेत, तिथं आम्ही जाऊन सांगायचो की आता पाणी प्यायला गावात ना आलं. अर्धा पाऊण तास लागायचा त्या माणसाला तिथं जाऊन पाणी आणायचं. आत्ता ही शिरवळची परिस्थिती बघितली तर अगदी तशी, सगळं माळरान आहे, काहीही इथं नाही आहे. परंतु योगायोग काय आहे सांग तुम्हाला. इथले जे मालक आहेत आठवले साहेब यांची ही जमीन होती, ही जागा होती. अनेक वर्ष अनेक लोक, सर्व पक्षातले सर्व उद्योजक हे त्यांच्याकडे ह्या जागेसाठी येत होते. सगळ्यांना त्यांनी नाही म्हणून सांगितलं, म्हणजे बघायचं सुद्धा राहू दे, ते म्हणायचं आम्हाला द्यायचीच नाही आहे. आणि मग असाच योग आला, मला म्हणते जागा तर बघा. मी म्हटलं जागा बघायचं पण आता मालक तर कुणाला देत नाही तसं आम्हाला जी कल्पना आहे. बघा म्हटले तुम्ही जागा. आम्ही बघितली आणि आम्हाला भेटायला तयार झाले आणि योगायोग असा की भेटल्यानंतर आठवले साहेब म्हणजे तुम्हालाच द्यायची जागा. सगळ्यांना नाही म्हटलं होतं, एकांनाच भेटले आणि एकाला सांगितली की तुम्हाला द्यायची आणि म्हणून ती जागा झाली. आज त्यांचे वारसदार इथं आहेत, उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कारही केला. आणि हे जे गुडविल आहे जे तयार झालेलं आहे ते ह्या भूमीमध्ये त्या मालकापासून आहे. आणि तुम्ही जर आप्पांचा प्रवास बघितला, आता हे नवीन वास्तू आपण तयार करतो, तर कारखान्यानंतर पहिल्यांदा जे संकल्प आप्पांनी सोडले, पहिल्यांदा लिफ्टचा हे केला, सगळ्यात मोठ्या लिफ्टच्या योजना झाल्या. महाराष्ट्रात नव्हत्या एवढ्या मोठ्या लिफ्टच्या योजना केल्या. त्याच्यानंतर 62 साली शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचा जो हे झालं मुहूर्तमेढ ठेवली, ते 62 साली आप्पांच्या नावाने इथं शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. त्यावेळेला त्यांनी विचार केला की मुलं शिकली पाहिजे. आणि आज त्याची प्रचिती अशी होते की ज्या वेळेला इलेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांशी संवाद साधत होतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली आणि सगळीकडे मी तेच सांगत होतो की आज आमची परिस्थिती अशी आहे की जे आम्हाला शेतीमध्ये करायचं ते आम्ही सगळं केलं. आपल्या भागामध्ये इंच जमीन बागायत केली. आता 2-3 गावं राहिलेली आहेत ती सुद्धा करणार आहेत. तारू कोळेवाडीसारखी 1-2-3 गावं राहिली ती सुद्धा बागायत करणार आहोत. पण हे सगळं केल्यानंतर एक पिढी गेली, पुढची 40-50 वर्ष गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आता इथून पुढं प्रगती करायची असेल तर नुसतं शेतीवर शेतकऱ्याला अवलंबून राहता येणार नाही. आणि प्रामुख्याने या इलेक्शनमध्ये ते होतं. आणि तेव्हा ते 1 एकर 2 एकर जमीन आहे, आमची किती प्रगती होणार आहे. आम्हाला तुम्ही नवीन संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि ही नवीन संधी ही शिक्षणातनं होऊ शकते, उद्योग तयार झाल्यावर होऊ शकते, हे आमच्या प्रामुख्यानं लक्षात आहे.
म्हणून इथून पुढचा जो प्रवास आहे आता जे आत्ता केलेलं आहे थोडीफार आमची साथ आता अतुलला विनायकला होईल, पण पुढं त्यांनी न्यायचं आहे आणि पुढची आव्हानं वेगळी राहणार आहे. त्याच्यामुळं नेहमी दृष्टी पाहिजे की आपल्या पुढं इथून पुढच्या 25-30 वर्षामध्ये काय समस्या होतील, समाजाच्या काय समस्या आहेत याचा विचार करूनच पुढची वाटचाल करायला पाहिजे. आता त्याच्यातली एक आप्पांची गोष्ट सांगतो की जी प्रखरतेनं आज आम्हाला जाणवते की त्यावेळेला मलाही म्हणायचे, आप्पा म्हणायचे की सगळ्यात काही दिवसांनी आपल्याला जमीन उपलब्ध होणार नाही, जमीन आपल्याला आपल्या संस्थेसाठी घेतली पाहिजे. आणि त्यावेळेला बघा आता कारखान्याची तर 100 एकरापेक्षा जास्त जमीन आहे. कालपर्यंत आमच्या अधिकाऱ्यांना सांगता येईना की कारखाना जिथं आहे किती जमीन आहे, तर आम्ही ते गुगलवर शेवटी काढलं आणि 100 एकरापेक्षा जास्त जमीन आमच्याकडे तिथं आहे. आणि त्यावेळेची सुद्धा अशीच गोष्ट आहे, तिथं याचे जे वचन होतं यांना मुतालिकांना शेऱ्याचं जे वचन होतं आणि शेऱ्याची त्याची 140 एकर जमीन, तर ते ग्रस्त सुद्धा कुणाला द्यायला तयार नव्हतं. आणि ज्यावेळेला आप्पा गेले म्हणते तुम्हाला द्यायचं, आणि अगदी म्हणजे नाममात्र किमतीमध्ये 140 एकर जमीन त्यावेळेला शेऱ्याला आप्पांनी घेतली, त्या लोकांनी त्यांना दिली. आणि मयूरची जमीन आप्पा म्हणले आपल्याला लागेल, पुढं प्रोजेक्ट करायचे आहेत, या जमिनीची गरज आहे. आणि म्हणून जवळ 100-150 एकर जमीन त्यावेळेला मयूरसाठी घेतली. बघा जमिनीचं काय महत्त्व आहे. आणि त्यावेळेला दृष्टी होती आप्पांना, त्याच्यामुळे ह्या जमिनी घेऊ शकले. आणि इथं सुद्धा चॅरिटेबल ट्रस्टची ज्यावेळेला जमीन द्यायची होती ती ॲक्वायर करून त्याचा मोबदला देऊन घेतली, सरकारने जमीन दिलेली नाही. आज आपल्या संस्थेला, सगळ्या संस्थेला कुठंही सरकारची जमीन आपण घेतलेली नाही, सगळं आपण त्या जमिनीचा मोबदला देऊनच घेतलेली आहे. आमची दावरवाडीची सुद्धा 100 एकर जमीन आता जी आम्ही घेतली आहे कारखान्याला, मोबदला देऊनच घेतली. कुणाचं तिथं जमीन देण्यामध्ये योगदान नाही, गुडविल आहे त्या लोकांचं सुद्धा तिथं दावरवाडी लोकांचं गुडविल आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जिथं तुम्ही जागा घेता जागेला पण फार महत्त्व असतं, जागेला वास्तूचा विषय असतो. जागेमध्ये आता आमच्या सुनबाईंनी सांगितलं की ते सोन्यानं हे करायचं असतं, त्याच्यामुळे सोनं निघतं त्याच्यातनं, ते भरायचं असतं सोन्यानं म्हणले, माती भरलीच त्यांनी सोन्यानं. मग आता आम्हाला समजलं आता पुढं काय होणार. तर या सगळ्या गोष्टी असतात. मी सांगत होतो दृष्टी लागते की ह्या गोष्टी पुन्हा होत नाही. आता किती जमीन अवघड आहे घ्यायला ना, इथं आता अशी परिस्थिती झाली की आपला व्यवहार झाल्यानंतर जमिनीची किंमत इथं 10 पट वाढली, एका वर्षामध्ये 10 पट एवढी जमिनीची किंमत वाढली. आजूबाजूला जमीनच उपलब्ध नाही. आम्हाला सुद्धा शेजारी जे देऊ म्हणत होते त्यांनी सुद्धा दर वाढवली. आणि आत्ता तर अजून सुरुवात व्हायची आहे. सुरुवात झाल्यानंतर तुम्ही बघा की इथं काय परिस्थिती होते. पण ज्यावेळेला ही वास्तू तयार करायची आहे त्याच्यातला एक उद्देश, प्रत्येक गोष्टीमध्ये आप्पांनी एक दृष्टिकोन ठेवला होता. ज्यावेळेला बँक काढली आप्पा काय म्हणत होते, बँक कशासाठी काढायची, तर शेतकऱ्याला पत नाही म्हणत होते. कुठल्याही बँकेकडे गेला नॅशनलाइज बँकेकडे तर शेतकऱ्याला पैसे द्यायला तयार नाही, म्हणून आमची बँक काढली. पहिल्यांदा ग्रामीण बँक बनवून होती आणि नंतर तिचं रूपांतर अर्बन कोऑपरेटिव्हमध्ये झालं आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी म्हणून त्या बँकेची स्थापना झाली. आणि आज इतक्या वर्षानंतर 71 ते आता किती वर्ष झाली, 55 वर्ष झाली, 55-56 वर्ष झाली, एक सूत्र आम्ही सोडलेलं नाही त्या बँकेमध्ये. एक सूत्र काय, पहिलं सूत्र काय होतं की या बँकेमध्ये 100% पैसे मी शेतकऱ्यांना सोडले आणि 100% कर्जाचं वितरण शेतकऱ्याला होतं. आजही अशी परिस्थिती आहे. ही बँक वाढल्यानंतर आता 20-21 शाखा झालेल्या आहेत, सगळ्या सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे. आता तुमचा विचार आहे मुंबईमध्ये सुद्धा एक शाखा करायची, विस्तार झाला, मोठी झाली, 1000 कोटीच्या वर त्याचा हा व्यवसाय झाला आहे. पण एक सूत्र सोडलं नाही. आजही 80 ते 85% कर्ज हे शेतकऱ्यालाच दिलं जातं. हे सूत्र सोडलं नाही आणि हे सूत्र आपल्याला आपल्या सगळ्या संस्थेमध्ये करायचं आहे.
ज्या वेळेला दवाखाना केला आप्पा म्हणले की मिरजेला जायला लागतं, लोक जगत नाही, दवाखाना झाला पाहिजे. आणि ज्यावेळेला महाराष्ट्र सरकारने ठरवलं की मेडिकल कॉलेजेस द्यायचे आहेत तेव्हा पहिला प्रस्ताव आपला आहे. लक्षात घ्या, आप्पांचा पहिला प्रस्ताव आहे. आणि तो प्रस्ताव सुद्धा कसा होता की आमच्या भागातल्या मुलांच्यासाठी तुम्ही 30% जागा रिझर्व ठेवा. असा निर्णय कधीही स्वातंत्र्यानंतर झालेला नव्हता. तो निर्णय आप्पांनी तिथं दादा मुख्यमंत्री असताना घ्यायला लावला आणि त्याच्यामुळे आपले डॉक्टर झाले ना. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तो बदल झाला, पण तोपर्यंत आपल्या भागातली मुलं अगदी म्हणजे ज्यांना फी देऊ शकत नव्हते 15,000 तर फी होती, याच्या डॉक्टर झाले. एक मोठीच्या मोठी बॅच झाली. इथं आता हे आहे तिथं त्याच्यातले डॉक्टर सुशील सावंत मला दिसतात पहिल्या बॅचचे आहेत, भवानीनगरचे. मग तिथं शिकले, कारखान्याच्या शाळेवर शिकले, तिथलं कृष्णा महाविद्यालय शिकले, तिथलं मेडिकल कॉलेजला शिकले. मी म्हटलं ओरिजिनल A to Z कृष्णा, बेसन नाही, आधेमध्ये सुद्धा कुठं गेलं नाही. म्हणून उत्तम प्रॅक्टिस चालली आहे, उत्तम प्रॅक्टिस. आता मुलं डॉक्टर व्हायला की कृष्णेचं असं आहे की आपण कृष्णा काठाला आहोत. ही कृष्णेचं देण आहे, मोठं देण आहे. तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढा तुम्हाला त्याचा मोबदला मिळत राहतो. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे की हे सूत्र आपण सोडलेलं नाही. आणि ज्यावेळेला इथं वास्तू होणार आहे, इथं नवीन जेवढं कृष्णेवर आहे आत्ता तुम्हाला जे दिसतंय मलकापूरला दिसतंय तितक्या तर सगळ्या गोष्टी होतीलच. पण एक पाऊल पुढं पाडायला नको का? पण त्याच्याही पुढे एक पाऊल गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षाही मोठं आपल्याला काम इथं उभं करायचं आहे. आणि नेहमी काम करत असताना आणि अतुलला विनायकला पण मी सांगत असतो की आपल्याला जेवढं सण होईल तेवढं धाडस करायचं आहे. धाडस तर करावं लागेल, धाडस न करता तर काही होत नाही. पण ती ज्याला इंग्रजीमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतात तशी आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क कुठलाही संस्था असली, कारखाना करायचा होता, जेवण शुगर करताना तेच होतं. आम्हाला मोठी रिस्क होती. आप्पा मला म्हणायचे अरे ते होणार आहे का, किती अडचणी आहे. त्याला स्टे बसला होता, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं, त्याला त्याच्या लायसन्स क्लिअर करायला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. 2-3 वर्ष तो कारखान्याचं काम सुरू होऊ शकलं नाही. तुम्ही विचार करा, बँकेकडनं पैसे घेतले होते आम्ही, मध्येच थांबलेलं होतं काम, पुढं काय होईल सांगता येत नव्हतं. पण आम्ही आमचं हे सोडलं नाही, म्हणजे जे पाठपुरावठा करायचा सोडलं नाही. कारण मला माहिती होतं आमचं बरोबर आहे, आज ना उद्या आम्हाला त्याच्यात न्याय मिळणार आहे. आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन शेवटी आज तो कारखाना उभं राहिला. असा सगळ्या संस्थेच्या प्रवासामध्ये ऊन पाऊस असणारच, उजेड सावली ही असणारच. कुणालाही सहजासहजी कुठली गोष्ट होत नसते, त्याला खूप परिश्रम करायला लागतात. आणि तसंच आहे आता ही नवीन इथं संस्था करतात. तुम्ही बघा आता सगळं महाराणच आहे, इथनं आपण सुरुवात करतोय. पण ज्या वेळेला होईल त्यावेळेला ह्या भागातले अनेक लोक इथं आलेले आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की याच्या पाठीमागचा मूळ जो उद्देश आहे हे समाजकार्य. त्याच्यामुळं समाजाचं कार्य होईल हा मुख्य उद्देश. आणि त्याच्यातनं जी प्रगती होईल, ज्यांना त्याच्यातनं संधी मिळेल हे दुय्यम आहे. आजही लक्षात घ्या, आज कराडला सुद्धा सगळ्यात 1 नंबरला आमचा लाभधारक कोण आहे. सगळे विचारतात मेडिकल कॉलेज केलं, इथं मुलं शिकतात. म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, नंबरचा 1 आमचा लाभधारक आमचा पेशंट आहे. जो तिथं औषधोपचार घ्यायला येतो तो आमचा पहिला म्हणजे त्याच्यासाठी ही सेवा आहे. ही पहिली सेवा त्याला द्यायची आहे. त्याच्यानंतर मग मुलं शिकतील हे नंतर आलं. पहिल्यांदा ही तिथं पेशंट येतात आणि किती येतात. सुरुवातीला 100-200 येत होते. आज दर दिवसाला तिथं कृष्णा चॅरिटेबलला 2000 पेशंट येतात. दररोज 2000. लक्षात घ्या, एवढं मोठं तिथं काम उभं राहिलं आहे. सगळे म्हणत होते मोठं शहर नाही काय, इथं कसं हे चालणार, अशा अनेक शंका होत्या. आप्पांना म्हणत होते तुमचा तर हा पेशाही नाही, कसं होणार आहे. होईल पण होईल, तो विश्वास होता की नक्की होईल आणि पुढं ते चालेल. आणि आमचं काम आहे की जे काम उभं केलं ते आपलं पुढं न्यायचं आपलं काम आहे. आणि ते काम आता करत आलेलो आहे. अजूनही विकासाला कधीही मर्यादा नसते, विकास कधीही संपत नाही. सगळं काम आज आपलं हे काम झालंय, आज इथे संपत नाही.
ज्याच्या पुढं आपल्याला जावं लागतं आणि याच्यामध्ये हे सगळं होताना तुझ्या पहिल्यापासून इच्छा होती की आपल्याला मुलाचे पाहणं दिसतात असं आहे की नाही. तेव्हा आम्ही ओळखलं होतं की हा आज न उद्या राजकारणात जाणार, हा त्याला जे लिडरशिप क्वालिटीज लागतात ते याच्यामध्ये आहे. तर मी तर ओळखलं होतं. पण आपण म्हणायचं आहे बरं, हा मुलगा निश्चित राजकारणामध्ये यशस्वी होणार. आणि सहजासहजी राजकारणात यशस्वी होतं का? ज्यावेळेला लग्न झालं अतुलचं त्यावेळेला विलासरावजी मला म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरं का ना, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे, म्हणजे फार अवघड आहे. इथं नवीन माणसाला यायला जे प्रस्थापित आहेत ते हल्ली का प्रस्थापित हलवायला लागते. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हे अशी परिस्थिती आहे. आणि तरी त्यांनी आपला हे सोडला नाही. एकदा दोनदा तिसऱ्यांदा जिंकलो की नाही सांगा. सगळं विचारता का? आज मला बऱ्याच वेळेला फर्स्ट टाइम जरी आमदार असेल तर 3दा तो लढलेला आहे ना. आणि असं तसं कुणाच्या विरुद्ध लढला का? त्यावेळेला सगळे मला काय म्हणत होते माहिती आहे का? तर ते आता चव्हाण साहेबांचं वय झालं, आता 78 झालं, एका दिवस ते उभा राहणार नाही. मी म्हटलं असं म्हणू नका, हेच उभं राहिले पाहिजे. आपल्याला जिंकायचं कुणाशी नाही तर मग काय अर्थ आहे का सांगा. तू तसंही जिंकलो असतं की, पण आपल्याला जिंकायचं होतं शिक्षा चव्हाणच्या विरोधातच. आणि त्याच्यामुळं तुमचं काय झालं आता जाहीर केलं जा सगळ्या त्याला. तिथं नागपूरला गेल्यानंतर आत्ता तुम्हाला सांगतो सगळ्यात फेमस आमदार कोण आहे? डॉक्टर अतुल बोलके. सगळं ओळखतात. तेवढं चव्हाण साहेब तिथला चव्हाणांना पडलं, माझी मुख्यमंत्र्यांना पडलं. त्याच्यामुळे आता आपल्याला कुठल्या कामाची अडचण आहे का? सगळं काम आता सहजासहजी होणार आहे. फक्त पोलीस स्टेशनचं जास्त सांगू नका. बाकी सगळं काम होईल. आता आपला जास्त वेळ घेत नाही. तिथं सगळ्यात आधी एक गोष्ट सांगायची राहील म्हणून ते सांगतो. आपण दुसरी एक गोष्ट सांगितली होती की कुठलंही काम करताना तुम्हाला जर लोकांची साथ असेल तर कुठलंही काम तुम्ही करू शकता, सर्व काम करू शकता. फक्त लोकांची साथ पाहिजे. आणि बघा एक इन्व्हिटेशन दिलं तर इतके लोक जमले आणि साथ आहे, सगळ्यांना माहिती आहे शिरवायला जायचं आहे आणि शेवटी ही आपल्यासाठीच वस्तू होणार आहे. आम्ही सगळ्यात कृष्णेमध्ये काय म्हणत असलो तर आता अतुललाही ते माहिती आहे की आता हे सगळंच कुटुंब आहे. तर आपलं काही लहान राहिलं नाही, मोठं कुटुंब झालं. अजून खूप मोठं व्हायचं आहे. आता तर झालं, तर ह्या दक्षिणपूरचं तर मोठं कुटुंब झालं. एवढी जबाबदारी आली आणि निश्चित माझी खात्री आहे की ही जबाबदारी आत्ताच तुम्ही विधानसभेमध्ये भाषण ऐकली का नाही अतुलची? अहो फर्स्ट टाइम आमदार पहिल्या सेशनमध्ये बोलत नाही. पहिल्या सेशनमध्ये अनेक आमदार असे आहेत त्याचं मी नावं घेतलंय ते म्हटलं मी मागच्या टर्ममध्ये बोललोच नाही. तुम्ही कसं काय बाबा पहिल्यांदा तुम्ही बोलायला लागला? आता म्हटलं आता बोलायला लागलेत, आता काम बघा. आता नुसते बोलणार आहेत का? आणि कामाचा धडाका तुम्हाला दिसणार आहे, आता दिसणार आहे, येत्या काही दिवसामध्ये दिसणार आहे. आणि इथं प्रामुख्यानं कराडकर राहिलेले आहेत. आम्हाला फक्त काळजी काय झाली, कराडकरांचं तर आतून खूपच जास्त लाड केलंय. सगळं काम कराडच नेते का विकास, अशी जराशी शंका आहे. आम्ही ग्रामीण भाग आमचा मागं पडू नये तेवढी आता तेवढी काळजी घेतो आम्ही. पण आत्ता इथून पुढचे कामाचे दिवस आहेत, चांगले दिवस आहेत. आपण सगळ्यांनी मिळून असंच तुम्ही साथ देत राहा. आता आमची साथ थोडी दिवस राहणार, आता 5 दिवस आमची साथ नाही आहे, पण पुन्हा तुमची राहणार. आणि आमच्या तोपर्यंत आहे जेवढं करायचं आहे. पण इथून पुढचं काम खूप आव्हानात्मक आहे, खूप मोठ्या प्रमाणात. आता आपण लहान काम बघत नाही, आपण मोठ्या प्रमाणावर कशी कामं होतील असं बघायला लागलं. अतुलची आता इच्छा आहे की नवीन MIDC झाली पाहिजे, त्याचा प्रस्ताव तो घेऊन निघाला आहे. आता हे 1-2 कामं आहेत त्यानं जे विधानसभेमध्ये बोललं ते तुम्ही ऐकलं, पण ही तर सुरुवात आहे. हे जे आता काही जो बोलतोय आता ट्रेलर आहे काय. हां त्या पुढचं तर अजून बघायचं तुम्हाला.
पिक्चर तर बरेच वर्ष चालणार आहे, लगेच होणार आहे का पिक्चर? बऱ्याच वर्षाचा आहे पिक्चर, हे लक्षात घ्या. आता जास्त आपला वेळ घेत नाही. मोठ्या संख्येनं आपण जमलात, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. एक गोष्ट राहिली, आता बळवंतराव पवार इथं बसले, ते तेवढा हे करतो. तो आमचा जो मच्छी मार्केटचा प्रश्न होता, पहिल्या सेशनमध्ये आतून मी तो हाती घेतला. आणि जे आमच्या भागातनं गेलेले, तिथं मार्केटमध्ये राहिलेले किती कुटुंब आहे साहेब? किती? 10,000 लोक तिथं अवलंबून आहेत. त्या मार्केटचं काम तुमच्या हातून होणार आहे. ते काम होणार आहे, मोठं काम होणार आहे. आणि बळवंतराव सगळीच काम होणार आहे, तेही सांगतो. आता तुमची आता इथून पुढं तुम्ही फक्त मुंबईला जास्त ठेवू नका तुला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संकुलासाठी जमीन उपलब्ध करून दिली. आपण टाळ्या वाजवू यांच्यासाठी मध्ये. येणाऱ्याचे हात हजारो सुंदर उपक्रम सेवेसाठी जमीन उपलब्ध करून दिले. बाबांच्या शुभ हस्ते ऋषिकेश आणि किरण मोडक, केळशी वापूर यांचा सत्कार होतोय. टाळ्यांच्या गजरात सत्कार संपन्न करा. ज्ञानदानाच्या कार्यात तर कुटुंब प्रमुख गाव शिंदेवाडी आपलाही सत्कार होते मंडळी. यांचाही टाळ्याच्या गजरात आपण सत्कार संपन्न. सदाशिव रंगोबा यांचा सर्व कुटुंब त्यांचं उपस्थित आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. जनसेवेला उपलब्ध करून दिलेली जमीन सुंदर अर्थानं साकार होते. सदाशिव रंगोबा येरणकर, कुटुंब प्रमुख गाव शिंदेवाडी आणि नवनिर्वाचित तरुण तडफदार आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या शुभ हस्ते सदाशिव रंगोबा येरणकर यांचा यथोचित सन्मान. त्यानंतर बाळासाहेब शंकर डोईफोडे पुणे, श्रीमान बाळासाहेब शंकर डोईफोडे पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी शाहू सहकारी बँक. बाळासाहेब शंकर डोईफोडे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहू सहकारी बँक, त्यांनी सुद्धा आपली जमीन उपलब्ध करून दिली सेवेसाठी. त्यांचाही सत्कार आदरणीय आमदार डॉक्टर अतुल बाबांच्या शुभ हस्ते संपन्न होते मंडळी. आपण टाळ्या वाजवून प्रत्येक सत्कार संपन्न करूया मंडळी. वा. विनायक जगन्नाथ भस्मे कराड या प्रक्रियेसाठी मोठं योगदान दिलं. विनायक जगन्नाथ भस्मे कराड यांचाही सत्कार. आपण टाळ्या वाजवूया मंडळी. वरचे मान्यवर आणि समोरचे सर्व मान्यवर, ज्याप्रमाणे कराडला माळरानावर आप्पासाहेब भोसले आणि नंतर सुरेशराव भोसले यांनी माळाचं त्यांच्या परिस्पर्शाने सोनं बनवलं, त्याप्रमाणेच या भागाचं सुद्धा ते सोनं बनवतील याची मला खात्री आहे. आणि असं सोनं लवकरात लवकर पाहायला मिळेल आणि त्यामुळे या संपूर्ण शिरवळ भागाचं मोठी प्रगती होणार आहे याची मला निश्चितच खात्री आहे. तर या सर्व जी प्रगती होणार आहे, वेगवेगळी कॉलेजेस इथे निघणार आहेत, त्याच्यातून असंख्य तरुण मुलांना त्याच्यापासून शिक्षण मिळणार आहे. सुरेशराव, एक मी सांगू इच्छितो की कृष्णा मेडिकल कॉलेज आहे, त्या कॉलेजमधनं माझा मुलगा तिथे शिकलेला होता आणि भोरचे जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत अमित सेठ, ते सुद्धा तिथे शिकलेले होते. ते दोघंसुद्धा कृष्णा मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आणि त्याच्यामुळे आणि त्यांचं उत्तम प्रकारे त्यांची इथे प्रॅक्टिस चाललेली आहे. पण कृष्णा मेडिकल कॉलेजची कीर्ती म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमधल्या अत्युत्तम कॉलेजमध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज येतं, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. तर त्या पद्धतीचंच कॉलेज इथे होईल, त्या पद्धतीच्या शिक्षण सुविधा इथे मिळतील आणि त्याच्याबरोबरच ते कृष्णा कॅम्पस इथे बनवायचं असं त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे नुसतं मेडिकल किंवा पॅरामेडिकल हे न करता इतर सर्व गोष्टींची सुद्धा इथे वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षणक्रम, स्टार्टअपसाठीच्या सोयी सर्व इथे होणार आहेत आणि हे लवकरात लवकर व्हावं आणि त्यामुळे या भागाची प्रगती व्हावी अशी मला इच्छा आहे. मी या संपूर्ण उपक्रमासाठी कृष्णा विश्वविद्यालयाला शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे कराडची भूमी जी आहे ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री देण्याची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण आदी होते, त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा होते,
मला वाटतं की त्याच्यानंतर तिसरा मुख्यमंत्री सुद्धा काही वर्षामध्येच आपल्याला कराडमधनं मिळू शकेल. त्यासाठी अतुल बाबांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय कुलपती कृष्णा विश्व विद्यापीठ, आदरणीय आमदार डॉक्टर अतुल, आमदार साहेब डॉक्टर पाटील, इतर जमलेले सर्व प्रतिष्ठित डायसवरील मंडळी आणि जमलेला बंधू भगिनी, आपल्याला खरं म्हणजे आश्चर्य वाटेल की थर्ड पर्सन किंवा ऑड मॅन हाऊस ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं मला का बोलायला संधी दिलेली आहे. मित्र, मी 1984 पासून कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करत होतो आणि त्याच्यामुळे सुरुवातीला आप्पांचा सहवास लाभला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. त्यानंतर डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आता आमचे आमदार साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आहे. आणि गौरवीताई, एक इच्छा आहे माझी की 4थ्या पिढीबरोबर सुद्धा काम करायची जर देवानं संधी दिली मला खरं खूप आवडेल. मित्र, जेव्हा हे महाविद्यालय 1984ला सुरू झालं तेव्हा 100 विद्यार्थी क्षमतेनं हे महाविद्यालय किंवा हे संकुल, शैक्षणिक संकुल हे कराडमध्ये सुरुवात झालं. 100 विद्यार्थी क्षमता. आज आपल्या विद्यापीठाची क्षमता ही साधारण 7,000वर पोहोचलेली आहे. एका महाविद्यालयानं सुरुवात केलेली आहे, त्याची आता 6 महाविद्यालय झालेले आहेत. एका कोर्सनं आपण सुरुवात केलेली आहे, त्याचे जवळपास आता 150 कोर्सेस झालेले आहेत. अशा प्रकारची जी प्रगती आहे ती प्रगती पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की कृष्णा कॅम्पसमध्ये प्रगतीला आता पुढे विशेष वाव नाही आहे. कॉन्क्रीट जंगल होण्याच्या ते मार्गावर आलेलं आहे. एकदा मी असं सुचवलं की नवी मुंबईला एक विमानतळ होतं आहे, त्याच्या आजूबाजूच्या खूप मोठ्या जमिनी सिडकोकडे शिल्लक आहेत, सिडको वाटप करत आहे आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे शिक्षण सम्राट त्या ठिकाणी येऊन त्या जमिनी विकत घेत आहेत. तिथे जिओ रिलायन्स यांनी 1000 एकराची जमीन विकत घेतलेली आहे. मी सहज बोलूनही गेलो होतो. परंतु मित्रांनो, माझ्या असं लक्षात आलं की त्यांना आपल्या भागातील कामगारांसाठी काम करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, त्यांच्या मुलाबाळांना पुढं आणायचं आहे. बाहेरचा विचार आपण नंतर करूया. ज्याला आपण आपले आदरणीय पंतप्रधान यांच्या शब्दात सांगायचं तर आत्मनिर्भर झाला पाहिजे आपला. प्रत्येक इथला शेतकरी असेल, त्याचा मुलगा असेल, कुटुंब असेल आणि त्यासाठी त्यांनी कदाचित ही शिरवळची निवड केलेली आहे. मित्रांनो, शिक्षण सम्राट हे 2 कारणासाठी विस्तार करतात. पहिलं कारण आहे रेव्हेन्यू जास्त जमा व्हावा, पैसा मिळावा, इस्टेट वाढली पाहिजे. दुसरं कारण आहे की जे पैशाचा विचार करत नाहीत, समाजाचा विचार करतात. समाजाची मुलं शिकली पाहिजेत, ती पुढं आली पाहिजेत आणि ती आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे. हे शिरवळला पैशासाठी कुठलाही शिक्षण सम्राट येणार नाही. डोळेकर साहेब, कुणी येणार नाही पैसा कमवण्यासाठी तुमच्या या शिरवळमध्ये. आणि हे जे कृष्णा आलेलं आहे ते सामाजिक भावनेतून आलेलं आहे, सामाजिक जाणीवेतून आलेलं आहे आणि निश्चितपणे याची प्रगती या ठिकाणी मित्र होणार आहे. या कॅम्पसमध्ये कदाचित जो प्लॅन आखलेला आहे तो प्लॅन कराडच्या कृष्णा कॅम्पसपेक्षाही चांगला आहे, मोठा आहे. कारण इथे आपण एक इंजिनिअरिंग कॉलेजचं संकुल करतोय वेगळं आणि एक हॉस्पिटलचं वेगळं संकुल करतोय की ज्या ठिकाणी आरोग्यसेवा आणि त्याचबरोबर आरोग्य शिक्षण पण देण्यात येईल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण हेही उपलब्ध होईल. तांत्रिक शिक्षणासाठी त्या ठिकाणी जागा नाही. त्यामुळे अशा प्रकारचा मोठा एक हब ज्याला म्हणतो, शैक्षणिक हब, हे या संकुलाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, या भागातील जेव्हा आम्ही रुग्ण पाहतो तेव्हा इकडे सोलापूर आहे, इकडे पुणे आहे, इकडे कराड आहे, इकडे कदाचित देरवण चिपळूण आहे. याच्या जवळपास कुठेही याला अत्याधुनिक रुग्ण सुविधा उपलब्ध नाही. पुण्याला गेला तर काय हार होता ते आपल्याला माहिती आहे. बिलाच्या बाबतीमध्ये सगळं घरदार विकावं लागतं, असा तो प्रकार होतो. एक गोष्ट सांगायला हरकत नाही आहे, पुण्याच्या आणि मुंबईच्या कॉलेजवर अतुलजी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं खटला भरलेला आहे की त्यांनी एका रुग्णाला वापरलेल्या नळ्या, सुया आणि इतर कॅथेटर कॅन्युलाज वगैरे हे त्यांनी वॉश करून धुवून
स्वच्छ धुवून त्यांनी वापरलेले आहेत. अशा प्रकारचं महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं महाराष्ट्रातल्या 7 हॉस्पिटल, बड्या बड्या हॉस्पिटलला नाव सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा हॉस्पिटलवर खटले भरलेले आहेत की ते अशा प्रकारचे उद्योग करतात म्हणून. परंतु हे जे कृष्णेचं हॉस्पिटल इथं होणार आहे हे तुम्हाला हे पूर्ण एथिकल ट्रीटमेंट देण्यासाठी होणार आहे. कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये गैरप्रकार होणार नाही आहे, कारण अशा प्रकारच्या स्कीम मार्फत हे आजच आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल की कृष्णामध्ये सुद्धा एथिकल ट्रीटमेंट हे प्रत्येक रुग्णाला मिळते. त्या रुग्णांचा इव्हन आमचे चान्सलर साहेब नेहमी सांगतात, सुरेश भोसलेजी नेहमी सांगतात की माझ्या हॉस्पिटलमध्ये पैसा नाही म्हणून एकही रुग्ण बिना औषधाचा जाणार नाही परत, त्याची हमी आम्ही देतो. तो वारंवार ते जनतेला बोलून दाखवतात आणि ते करूनही दाखवतात. आज तुम्हाला कॅन्सरचं स्टॅटिस्टिक्स सांगतो. टाटा हॉस्पिटल नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कॅन्सर रुग्ण ट्रीटमेंट करणारं कुठलं रुग्णालय महाराष्ट्रामध्ये असेल तर ते आपलं कृष्णा आहे. हे महाराष्ट्र सरकारच्या आकड्यामध्ये दिलेलं आहे, मी सांगत नाही आहे. अशा रीतीनं ही जी योग्य ट्रीटमेंट आहे हे तुम्हाला या भागामध्ये हे संकुल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ॲडमिशन आता हे याची गरज का भासली, गरज अशी भासली मित्र की आम्ही प्रत्येक वेळेला कृष्णेमध्ये जे आमचे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया, लक्षात घ्या, प्रवेश प्रक्रिया हे लोक करत नाही आहेत, आम्ही कुणी करत नाही आहे. या सगळ्या कोर्सेसचे प्रवेश हे दिल्लीवरून होतात. त्याच्यामुळे कुणाला ॲडमिशन द्यायचं हे कुणालाही म्हणजे सुरेश बाबा ठरवू शकत नाहीत, अतुलजी ठरवू शकत नाही. ते दिल्लीवरून याद्या येतात, मुंबईवरून याद्या येतात आणि ह्या जेव्हा याद्या म्हणजे ॲडमिशनचे अधिकार नाही आहेत, ह्या याद्या जेव्हा आम्ही दरवर्षीच्या चेक करतो तेव्हा सर्वात शेवटचा गुणवत्तेचा विद्यार्थी किती आहे, यावर्षी 80चा आहे. पुढच्या वर्षीचा मी चेक करतो, 81चा आहे. त्याच्या पुढच्या वर्षीची चेक करतो, 82 झालं. आणि ते आकडे आम्हाला असं दर्शवतात की आता हे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर हे कमी पडणार आहे आणि त्यासाठी आता हे वाढवलं गेलं पाहिजे. आणि जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील मुलांना या ठिकाणी शिकण्याची सुविधाही मिळाली पाहिजे. त्या भावनेतून हे इथं होणार आहे. इथं रुग्णालय आणि टेक्निकल कॅम्पस झाल्यानंतर मित्र या भागाची निश्चितपणे प्रगती होणार आहे. हा भाग आपण कृष्णा ट्रस्टनं निवडल्याबद्दल खरं म्हणजे सर्व शिरवळकरांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत. या प्रोजेक्टला मी असं म्हणेन की याची डोळा पाहण्याचा योग मला आला, त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानून 2 शब्द सांगतो. सुस्वागतम. कृष्णा विश्वविद्यापीठाच्या या शिरवळ शिंदेवाडीतील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक कुलपती आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले, ज्यांनी गेल्या 20 वर्षापासून अथक प्रयत्न केले आणि नागपूरवरून पहिलं पाऊल साताऱ्याच्या वेशीवर आज इथं भूमिपूजन करणारे तुम्हा सर्वांचे युवा नेते आमदार अतुल बाबा भोसले यांचं टाळेच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. पण कालच्या अधिवेशनामध्ये त्यांनी कराडच्या माथाडींच्या संदर्भात जी भूमिका पहिल्याच अधिवेशनामध्ये 6 दिवसाच्या आठवड्यामध्ये त्यांनी सुरुवात केली, मी मनापासून बाबा तुम्हाला पुढील भविष्यासाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला देशाला विचार देण्याचं काम या सातारा जिल्ह्यातून कराड नगरीतून झालेलं आहे. त्याच नगरीतून सहकार्याची मुहूर्तमेढ लावणारे, शिक्षणाची पाया रचणारे, ज्यांची सकाळीच आम्ही त्यांना वंदन करून आलो ते स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पा यांची 100वी शताब्दी महोत्सव आम्ही साजरे करून आलो. बाबांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना तिथं वंदन करून आज या ठिकाणी त्या माळावर त्यांनी त्या काळामध्ये मलकापूरच्या माळावर विश्व निर्माण केलं. ते आज या ठिकाणी शिंदेवाडी शिरवळच्या या ठिकाणी साताऱ्याच्या वेशीवर हा कृष्णा विश्वविद्यापीठाचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सुरेश बाबा, डॉक्टर अतुल बाबा, तसेच या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या वहिनीसाहेब
उत्तराताई वहिनी, गौरवीताई, तसेच विनू बाबा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिंदेवाडीच्या सरपंच, तसेच मिश्रा साहेब, शिंगारे साहेब, तसेच या ठिकाणी जॉन साहेब, डॉक्टर जोगळेकर, खऱ्या अर्थानं त्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माथाडीचे नेते आणि आपल्याच भागातील बळवंतरावजी पवार, अतुल शिंदे, माणिकराव पाटील, सुहास जगताप, धनाजीराव पाटील, एकनाथ बागडी, व्यासपीठावर असणारे सर्व कारखान्याचे तर 2 तात्या आणि सर्व संचालक मंडळी, मलकापूर आणि कराडचे आजी माजी नगरसेवक, मोठ्या संख्येनं कराड तालुक्यातून आलेले विविध गावचे सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्व विविध क्षेत्रामध्ये सरपंच, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील आणि मोठ्या संख्येनं उपसरलेल्या भगिनी असतील, आमच्या लाडकी बहिणी या सुद्धा कार्यक्रमाला गौरवित आलेल्या आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत, अभिनंदन करतो. पत्रकार मित्र आमचे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या टोकावरून या टोकावर आल्यानंतर खऱ्या अर्थानं बाबा, तुम्ही ज्या वेळेला तुमची वाटचाल चालत राहील त्यावेळेला कराडची, या सातारा जिल्ह्यातील सर्व दाजीबुवा आपल्याला इथं यावं लागेल. व्यासपीठ पुढच्या भविष्यातल्या रणनीतीमध्ये ज्याप्रमाणे स्वर्गीय आप्पांनी डॉक्टर सुरेश बाबांना घडवलं आणि बाबा त्यांच्या पहाडासारखे उभे, मगाशी बोलताना त्यांनी बोलून गेले की आम्ही तुम्हाला आशीर्वाद देत राहू. आता उभं केले, भविष्यामध्ये या परिसरामध्ये सुद्धा या शिंदेवाडीच्या माळावर या कृष्णा विश्वविद्यापीठाचे संकुल तयार होत असताना तुम्हाला आम्हाला निश्चितच अभिमान वाटेल. अशा पद्धतीचं चांगलं आताच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ही सेवाभावी वृत्ती किती वर्ष करतायत या कुटुंबाने करावी आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज कराड दक्षिणच्या मतदारसंघातील उपस्थित असणाऱ्या सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करून अतुल बाबांना संधी दिलेली आहे. निश्चितपणे जोगळेकर साहेब, तुम्ही मगाशी म्हटला की संधीचं सोनं करतील या दोन्ही कॅम्पसच्या माध्यमातून, परंतु राजकारणामध्ये नवीन होतकरू तरुण कार्यकर्ता, या दिलेल्या संधीचं, यशवंतराव चव्हाणांची ही नगरी आहे, कराड सातारा जिल्हा आहे आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये भविष्यातला हा नेता घडावा अशा पद्धतीची तुम्हा आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर अतुलबाबांना आपण सर्वांनी मनापासून साथ द्यावी, शुभेच्छा द्याव्यात आणि हे कॅम्पस घडवण्यामध्ये शासन, दिल्ली सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, मला वाटत नाही कमी पडतील. आज निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांनी जे प्रश्न मांडले आणि प्रश्न मांडत असताना आपल्या भागातील काय मांडावेत याची खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये उल्लेख केला की कराड शहरामध्ये नेकलेस तयार हो. नेकलेस याचा अर्थ यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपासून, नवीन पुलापासून ते सैदापूरच्यापर्यंत हा नेकलेस तयार झाल्यानंतर भविष्यामध्ये असणारी ट्रॉफीची कोंडी असेल, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी. तसेच बाबा या अनुषंगानं अनेक वेळा तुमच्याशी बोललेलं आहे, सुरेश बाबांशी बोलत राहिलेलं आहे. आपल्याला कराड आणि मलकापूरच्या दृष्टीनं सुद्धा जो प्रश्न मी विधान परिषदेमध्ये मांडला होता तो वारुंजीचा केटीवर झाल्यानंतर दोन्ही गावाला शुद्ध पाणी मिळेल अशा पद्धतीचा पूर्वी प्रस्ताव कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना दिलेला आहे. तो सुद्धा तुमच्याकडे तो प्रस्ताव देणार आणि मला माहिती आहे, खात्री आहे की अतुल बाबा दिलेलं काम त्या अभ्यास पूर्ण करून निश्चितपणे या सातारा जिल्ह्याच्या अनेक MIDC संकल्प असेल, झोपडीपट्टीचा त्यांनी प्रश्न विधानसभेमध्ये मांडला, या भविष्यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीनं आपली यशाची प्रगती या सातारा जिल्ह्याचं नाव उभारण्यामध्ये निश्चित यशस्वी व्हाल अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो. पुनश्च एकदा या कृष्णाच्या या संकुलाला आपण सर्वजण उपस्थितीमध्ये भूमिपूजन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, आभार व्यक्त करतो आणि या प्रकल्पाला तुम्हा सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागेवरती उभं राहूया आणि टाळ्याच्या गजरात हा सत्कार संपन्न करूया. याच दिनी याच डोळा सोहळा पाहावा पुन्हा पुन्हा असा सत्कार सोहळा आदरणीय आमदार
अतुल बाबा आदरणीय गौरव यांचा कृष्णा विश्वविद्यापीठ कराड यांच्या वतीनं होतोय. टाळ्यांच्या गजरात हा सत्कार संपन्न करा मंडळी. त्याचसाठी केला होता हा सुंदर दिवस, हा सोनेरी दिवस. त्या क्षणाची आपण सोबत्या आपण साक्षी आहोत मंडळी. सातारा जिल्ह्याच्या विश्ववंती बाबांचा सत्कार होतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं एक इतिहास घडला कराड दक्षिण मध्ये आणि काँग्रेसचा बाले काढला. अतुल बाबांच्या रूपाने पडला आणि विधानसभेत अतुल बाबांचा आवाज तुमच्या माझ्या रूपाने पोहोचला. आवाज सत्कार होतोय कृष्णा विद्यापीठाच्या वतीनं. टाळ्या वाजवूया. टाळ्यांच्या गजरात आनंदाचे तरंग आज उडावताना हा तरंग आपल्यामध्ये आणि आपल्या सर्वांनी ऐसा तूफान हो मैं मिटा कर भी मिटा पाए ऐसे ही पहचान हो मैं हर जीत के हौसले हो मैं यूं नहीं कहलाता क्योंकि अतुल भोसले हूं मैं अतुल भोसले हूं मैं. दमदार आमदार अतुल बाबा भोसले जनसभा को संबोधित करेंगे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय सुरेश बाबा, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय माजी आमदार आनंदरावजी नाना, कार्यक्रमाला उपस्थित आमच्या आदरणीय आईसाहेब, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय गौरवीजी, कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आदरणीय काकीसाहेब, कार्यक्रमाला उपस्थित विनूबाबा, जयूबाबा, श्वेतांजलीताई, ज्यांनी जोरदार असं मार्गदर्शन केलं. खरं तर सुरेश बाबांनी परवानगी दिली तर डॉक्टर सेल आहे भारतीय जनता पार्टीचा, त्याच्यामध्ये सुद्धा सर तुम्हाला घेता येईल. ते आदरणीय प्रवीण शिंगारे सर, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय जॉन सर, आदरणीय घोरपडे सर, आदरणीय दिलीपरावजी बापू, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय कार्यक्रमानिमित्त उपस्थित रविराज दादा, राजेंद्रजी तांबे, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या गावच्या सरपंच वहिनी, कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर विनय जोगळेकर साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय माणिकरावजी पाटील, अनिलरावजी वाघमारे, ज्यांचा हात या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला लागला त्या आदरणीय सौ अनिताताई मयेकर, आदरणीय सुहासदादा जगताप, आदरणीय अतुलदादा शिंदे, आमचे आदरणीय लिंबाजीराव तात्या, आदरणीय अनुपजी सूर्यवंशी, संजय काका पाटील, एकनाथजी बागडी साहेब, अनिरुद्धदादा गाडवे, आदरणीय बळवंतरावजी पवार साहेब, उपस्थित असणारे कृष्णा परिवाराचे सगळे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे शिंदेवाडीमधून आलेले, शिरवळ आणि परिसरामधून आलेले, वाई तालुक्यामधून आलेले सगळे नागरिक, कराड तालुक्यावरून आमच्या प्रेमासाठी तो उपस्थित असणारे सगळे माझे हितचिंतक, कृष्णा परिवाराचे सदस्य, वाळवे तालुक्यामधून आलेले, सांगली जिल्ह्यामधून आलेले सगळे लोक, मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, आमचे आदरणीय पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो, आज स्वर्गीय जयवंतराव अप्पांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं आपण कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शाखा क्रमांक 2चं भूमिपूजन हाती घेतलेलं आहे. स्वर्गीय अप्पांना सगळ्यात मोठी आदरांजली काय ठरेल तर स्वर्गीय अप्पांनी 1962 साली शिक्षणाची क्रांती घडवायला जी हाती घेतली होती
त्या क्रांतीला पुढे नेण्याचं काम आदरणीय सुरेश बाबांच्या हातून होतंय. हीच खऱ्या अर्थानं मोठी आदरांजली स्वर्गीय आप्पांना आहे हे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आदरणीय स्वर्गीय आप्पांबरोबर त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या कालखंडामध्ये खूप वेळ घालवण्याचं भाग्य हे मला लाभलं. स्वर्गीय आप्पांनी आम्हाला आचार दिला, विचार दिला, प्रेरणा दिली, संस्कृती दिली आणि जीवनामध्ये चांगलं काम करण्याची उमेद देखील स्वर्गीय आप्पांनी आम्हाला दिली. आणि सातत्यानं आप्पांजवळ आम्ही बसायचो त्यावेळेला आप्पा एकच सांगायचे की आपण ज्या सगळ्या संस्था निर्माण केल्यात, ज्या लोकांसाठी आपण संस्था निर्माण केलेल्या आहेत, जनतेसाठी निर्माण केलेल्या संस्था आहेत, ह्या आपण चांगल्या चालवायच्या. या संस्थांमधनं लोकांचा फायदा झाला पाहिजे, लोकांचं भलं झालं पाहिजे, हा दृष्टिकोन नेहमी आपण जपायचा. लोकांच्या सेवेसाठी उभा केलेली संस्था ही लोकांच्या सेवेसाठीच कार्यरत राहिली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. आपल्या अंगावर कुठेही डाग पडला नाही पाहिजे, आपल्याला कोणी चुकीचं म्हटलं नाही पाहिजे आणि राजकारण विरहित आपण सगळ्या संस्था चालवण्याच्या बाबतीमधलं काम करायला हवं. आदरणीय स्वर्गीय आप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय सुरेश बाबांनी आतापर्यंत काम केलं आणि आज आपल्याला जे राजकीय यशाचा आनंद होतोय त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम हे स्वर्गीय आप्पांनी केलं होतं, आदरणीय सुरेश बाबांनी केलं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा पाठिंबा असल्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज विधानसभेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळू शकते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना मला मनापासून आनंद होतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, माझ्या सगळ्या मित्रांचा, बऱ्या वाईट काळामध्ये ज्यांनी मला साथ दिली, इतके वेळेला आपल्याला यश आलं नाही तरी देखील कधीही माझी साथ ज्यांनी सोडली नाही त्या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांना मी खऱ्या अर्थानं हे यश अर्पण करतो. विधानसभेचा सदस्य म्हणून काम करायची संधी मिळाली असताना मला अनेक आमदार भेटतात, मला अनेक आमदार म्हणतात तुम्हाला कसं वाटतंय, पहिल्यांदा तुम्हाला काम करायची संधी मिळाली. आणि सगळ्या आमदारांना किंवा विधानसभेच्या आवारामध्ये भेटलेल्या सगळ्या लोकांना मी सातत्यानं एकच गोष्ट सांगतो की ज्या लोकांनी मला निवडून दिलंय त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम ज्या वेळेला माझ्याकडनं होईल, ज्या कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलंय त्या कार्यकर्त्यांचं चांगलं माझ्याकडनं जेव्हा होईल आणि ज्या जनतेने मला इथं निवडून पाठवलंय त्यांचं चांगलं होईल त्यावेळेस मला आनंद होईल. आणि त्यामुळं काम करत असताना सातत्य ठेवून समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा मी करत राहणार. मला काही आमदार विधानसभेमध्ये जात असताना, विधान भवनामध्ये जात असताना सांगत होते, ते म्हटले की तुम्ही नवीन नवीन निवडून आलाय, तुम्हाला उत्साह असणार आणि त्यामुळं तुम्हाला वाटणार की मी लगेच जाऊन माईकवर माझे विचार मांडावे, पण इथं बोलणं एवढं सोपं नाही. 288 महाराष्ट्रामधले जे निवडून आलेले आहेत ते इथं आहेत सभागृहामध्ये, काही सिनियर आमदार आहेत, मंत्री आहेत आणि त्यामुळं बोलण्याची संधी मिळणं देखील इतकं सोपं नाही. काही आमदारांनी मला सांगितलं की एक टर्म झाली तरी अजून मी बोलतोयच आणि आता ह्या टर्ममध्ये तर नक्की मला चान्स मिळेल असं मला वाटतं. पहिल्याच मार्गदर्शनामध्ये, पहिल्याच माझ्या जी संधी मला मिळाली त्या संधीमध्ये मी सांगितलं की यशवंत भूमीमधनं आलेला मी लोकप्रतिनिधी आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आचार आणि विचार असणाऱ्या भूमीमधनं आलेला मी लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडनं जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि मी काम करत असताना सुद्धा वेगळ्याच पद्धतीनं करणार. आणि त्यामुळं ज्या मतदारसंघाला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे, कैलासवासी यशवंतराव भाऊंचा वारसा आहे, ज्या कैलासवासी यशवंतराव भाऊंची कारकीर्द खंडित होऊन 39 वर्षानंतर परत एकदा आपण सत्तेमध्ये सहभागी झालो,
त्या यशवंतराव भाऊंना देखील अभिमान वाटेल अशा पद्धतीचंच काम त्या सभागृहामध्ये जाऊन आपल्याला करायचंय. आणि त्यामुळं पहिले विचार मांडत असताना देखील समाज उपयुक्त विचार मांडले पाहिजेत आणि काय पद्धतीनं काय विचाराने आपण काम करणार आहे याचा उद्देश सुद्धा आपण त्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे. अशा पद्धतीनंच आम्ही कामाला सुरुवात केली. आणि माझा अनुभव आहे की काम करत असणाऱ्या माणसाला ही संधी जीवनामध्ये नेहमी मिळत असते. आज समाजकारणामध्ये आपण काम करत असताना कधी तोंड बघून काम करत नाही. सहकारामध्ये काम करत असताना कधीही आपण तोंड बघून काम करत नाही. स्वर्गीय आप्पा नेहमी म्हणायचे की सहकाराचं मंदिर आहे, राजकारणाचे जोडे बाहेर काढून तुम्ही सहकाराच्या मंदिरामध्ये जा. आणि त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये देखील काम करताना आपला त्यांचा तुमचा असा भेदभाव करून चालत नाही. सगळ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडावे लागतात, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडावे लागतात आणि प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं व्रत घेऊनच आपल्याला विधानसभेमध्ये काम करायला. आणि त्यामुळं आदरणीय बळवंतराव पवार साहेब इथं उपस्थित आहे. बळवंतराव पवार साहेबांनी माझ्याकडं मच्छी मार्केटचे जे भाई लोक आहेत, मच्छी मार्केटमध्ये जर का जागा पाहिजे असेल तर साध्या सुध्या माणसाला मच्छी मार्केटमध्ये जागा मिळत नाही. त्याचा 2 लाखाचा 3 लाखाचा 5 लाखाचा व्यवसाय होतो. असे मोठे मोठे लोक हे मच्छी मार्केटमध्ये बसतात. आणि मच्छी मार्केटच्या लोकांनी माझे डोळे उघडले. या विधानसभेच्या निवडणुकीला कसून विरोध मच्छी मार्केटच्या सगळ्या लोकांनी आम्हाला केला आणि सगळ्या पद्धतीचा विरोध केला. 2दा पृथ्वीराज चव्हाण साहेबांची तिथं बैठक झाली. त्यानंतर तिकडून बरीचशी मदत इकडं गावाकडं आली, तिकडून फोन आले गावाकडं. आणि बळवंतराव पवार साहेब एकटेच बिचारे प्रामाणिकपणे आनंदराव नानांचा वशिला असल्यामुळे माझ्याबरोबर होते. सगळे लोक मला भेटायला आले. मी म्हटलं की तुम्ही येताय मच्छी मार्केटचे लोक, तर तुमची चांगली सोय करतो. मच्छी मार्केटच्या लोकांची सोय सार्वजनिक बांधकाम मंत्री मागच्या कारकिर्दीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब होते, त्यांच्या घरामध्ये मी केली. शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी मला जो प्रश्न सांगितला तो कधीही सुटणार नाही असा प्रश्न त्यांनी मला सांगितला. मच्छी मार्केटची जी जागा आहे त्या जागेचा लिलाव हा महाराष्ट्र सरकारने पेपरमध्ये छापून आणलेला होता आणि ती जागा विकल्या जाणार आणि विकल्या गेल्यानंतर त्या मच्छी मार्केटमधल्या लोकांना दुसऱ्या जागेवर बसण्याच्या बाबतीमधले निर्देश हे मुंबई महापालिकेने केले होते. आणि लिलावाची नोटीस पेपरला आल्यानंतर माझ्याकडे आदरणीय बळवंतराव पवार साहेब ती सगळे लोक घेऊन आले. त्यांनी पण दबकतच मला सांगितलं की साहेब थोडा उशीरच झाला साहेब यायला. मग मी पण म्हटलं आता ठीक आहे, निवडणूक झाली आहे, जरा आठवण तर यांना करून देऊ. म्हटलं चुकीच्या माणसाच्या संपर्कात होता म्हटलं तुम्ही आधीच माझ्याकडे यायला पाहिजे होतं. तुम्ही कशाला तिकडे संपर्कात राहिला? माझ्या संपर्कात राहिला असता तर आता ही वेळच मी तुमच्यावर येऊ दिली नसती. मी सगळं त्यांचं समजून घेतलं. ताबडतोब पत्र माझ्या लेटर पॅडवर तयार केलं आणि लेटर पॅडवर पत्र तयार केल्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळा प्रश्न समजून सांगितला. आदरणीय देवेंद्रजींना मी सांगितलं की 8 ते 10 हजार कुटुंब या मच्छी मार्केटवर अवलंबून आहेत आणि माझ्या मतदारसंघामधला सामान्य माणूस हा मच्छी मार्केटमध्ये जाऊन त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे. साहेब जागा बदलायची वेळ जर का यांच्यावर आली तर यांच्यावर अन्याय होईल आणि तुम्ही काही करून हे सगळं थांबवा. आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्षणभरी विचार न करता त्याच्यावर रिमार्क केले. जी लिलाव प्रक्रिया चालू आहे त्याला त्वरित स्थगिती द्यावी पुढील आदेश येईपर्यंत. आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्याच्यावर स्वाक्षरी झाली आणि आपल्यावर जे संकट आलं होतं त्या संकटाला पूर्ण विराम लागला. अशा पद्धतीचं काम हे महाराष्ट्र सरकार आज आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करते. आणि त्यामुळे याच्यातून मला एवढंच सांगायचं होतं की स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे की सगळ्यांना समान न्याय द्यायचा, आपला तो आपलाच,
पण जो आपला शत्रू आहे त्याला पण जिंकण्याचा प्रयत्न विचाराच्या माध्यमातून करायचा. तोच प्रयत्न आदरणीय पवारसाहेब माझा देखील चालू आहे. आता तरी थोडासा पॉझिटिव्ह विचार करतील अशा पद्धतीचं मार्गदर्शन आता तरी करा, एवढी विनंती तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं करतो. आणि तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की या मतदारसंघामधला, या जिल्ह्यामधला अथवा महाराष्ट्रामधला कुठलाही नागरिक अपेक्षेनं माझ्याकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला मला अभिमान वाटतो की माझ्या लोकांनी मला निवडून पाठवलं म्हणून हे लोक माझ्यापर्यंत येतात. माझ्या लोकांचा अभिमान मला वाटतो आणि त्या माणसाला नाराज करायचं नाही अशी भूमिका, असं काम हे भविष्य काळामध्ये 100% माझ्याकडनं होईल, एवढं आवर्जून तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. काही माझे मित्र झालेत नवीन नवीन आमदार, 78 नवीन निवडून आलेले आमदार आहेत. ते आमदार मला सांगतात की आता आमदार निवासची खुली आम्ही ताब्यात घेतोय आणि तिथं आता आम्ही थोडीशी डागडुजी करून आता तिथं राहणार. मी त्यांना सगळ्यांना सांगितलं, मी म्हटलं माझी खुली मी देऊन टाकली आहे कार्यकर्त्यांना, ही कार्यकर्त्यांची खुली आहे. तिथं फक्त अधिकार हा कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी कधीही यावं, मुंबईमध्ये राहावं आणि आपण म्हणतो ना शान से रहेंगे, असं व्यवस्थित राहावं. त्या बाबतीमध्ये तुम्हाला माझी खात्रीच आहे, तुम्ही चांगलीच खुली घेणार, चांगलीच करणार, तुम्हालाच देणार आणि सगळी सोय बरं का, काय अडचण नाही. मच्छी मार्केटची लोक मला भेटली, त्यांना सुद्धा मच्छीचं जेवण मी देऊन मी दिलं. त्यामुळे तुमचं नंतर घेऊ कधीतरी, पण मी पहिल्यांदा तुम्हाला देऊन टाकलं. आणि त्यामुळं मुंबईला ज्या वेळेला माझा सामान्य कार्यकर्ता येईल त्यांनी काळजी करायची नाही. पाहुणचार जोरदार होणार, स्वागत तुमचं जोरदार होणार. आणि जे जे आपल्या भागामधले पोलीस खात्यामध्ये लोक आहेत, जे जे आपल्या प्रशासनामध्ये लोक आहेत, जे जे लोक मोठमोठ्या पदावर आहेत, त्या सगळ्या लोकांची माझी मैत्री आहे, त्या सगळ्या लोकांशी माझा संपर्क आहे. आणि त्या सगळ्या लोकांना देखील मी कायम वचन देतोय की तुमचं काही काम असलं तर हक्काने माझ्याकडे या. मागचं झालं गेलं ते विसरून जाऊया, आपण झालं गेलं ते विसरून जाऊया. आता नव्यानं आपल्याला एक अध्याय लिहायचा आहे, नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे. चांगलं काम या मतदारसंघामध्ये करायचं आहे आणि नुसतंच मतदारसंघामध्ये नाही तर या जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम हे 100% करण्याच्या बाबतीमधला आपला भविष्य काळामध्ये प्रयत्न असणार. मला हे देखील माहीत आहे की माझ्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा लोकांच्या आहेत. लोकांना वाटतं की बस आता बाबा निवडून आले म्हणजे संपला विषय, जायचं काम सांगायचं की घेऊनच यायचं पत्र. मला देखील माहीत आहे की आता ह्या अपेक्षा पूर्ण करणं इतकं सोपं नाही, खूप मला कष्ट करावं लागणार. आणि त्यामुळं ते कष्ट करत असताना कायमस्वरूपी मी मनामध्ये हा आदरभाव ठेवलेला आहे की ज्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका इतक्या वर्षापासून घेतली, आपल्या कुटुंबाबरोबर राहण्याची भूमिका घेतली, त्या लोकांची निराशा न होऊ देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा देखील भविष्य काळामध्ये आपण करणार. स्वर्गीय आप्पा सातत्यानं म्हणायचे की लोकांची निराशा होता कामा नये. एखादं काम झालं नाही तरी चालेल, पण त्या माणसाची समजूत काढायला तुम्ही कमी पडू नका. जमिनीवर पाय ठेवून आपण काम केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे, हे स्वर्गीय आप्पा सातत्यानं सांगायचे. आणि त्यामुळं स्वर्गीय आप्पांच्या विचाराचा वारसा पुढे नेत असताना कृष्णा परिवाराची व्याप्ती ही जिल्ह्यातच नव्हे, राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कृष्णेची व्याप्ती वाढवण्याचं वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो. जी तरुण पिढी आज माझ्याबरोबर काम करते त्या तरुण पिढीला माझं सांगणं आहे की तुम्ही निवांत राहा. तुमच्यासाठी 24 तास काम करणारा गडी हा देखील माझ्या रूपानं तुम्हाला मिळालेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, कसलीही अडचण तुम्हाला भविष्य काळामध्ये न येऊ देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा माझा राहणार. आज शिरवळच्या परिसरामध्ये आपण कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शाखा क्रमांक 2चं भूमिपूजन केलेलं आहे. आणि भूमिपूजन करत असताना आपल्याला आपल्या वाडवडिलांनी जसं शिकवलेलं आहे की सोन्याने आपल्याला नांगर फिरवायचा आहे आणि सोन्याने नांगर फिरवण्याची जबाबदारी आम्ही आदरणीय गौरवजींवर दिली. त्यांनी सोन्याने या भूमीवर नांगर फिरवलेला आहे आणि इथं सुद्धा सोनंच पिकल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. शिंदेवाडीचे माझे ग्रामस्थ असतील, शिरवळचे माझे ग्रामस्थ असतील, वाई तालुक्यातले माझे जे मित्र असतील,
तुम्ही काळजी करू नका. इथं इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास या सगळ्या परिसराचा आम्ही करणार आहे आणि त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा हा देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. तुम्ही इथं पूर्ण अधिकाराने या संस्थेचा फायदा हा परिसरातल्या जनतेला कसा होईल याच्यासाठीचा प्रयत्न करायला हरकत नाही. तुम्हाला ताकद देण्याचं, बळ देण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही करणार आहे. आणि या परिसरामधले जे स्थानिक भूमिपुत्र आहे, ज्यांनी आम्हाला ही जमीन उपलब्ध करून दिली, जे मला सहकार्य करतात, त्या लोकांना देखील इथं लागेल त्या पद्धतीचं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये आपण करणार. आज कृष्णेची व्याप्ती का वाढते? कृष्णा परिवार का मोठा होतोय? कारण कृष्णा परिवार हा आपला आहे हे जनतेला वाटतं. लोकांना वाटतं की ही माझ्या हक्काची संस्था आहे. कृष्णा बँकेमध्ये लोक येतात, लोकांना वाटतं हक्काची बँक आहे. हॉस्पिटलमध्ये येतात, लोक म्हणतात हक्काचं हॉस्पिटल आहे. शिक्षण संस्थेमध्ये येतात, हे आमची संस्था आहे, हे आमचं कॉलेज आहे. कारखान्यामध्ये येतात, हा आमचा कारखाना आहे, ते लोकांना वाटतं. आणि हे खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयवंतराव आप्पांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं मला आनंद वाटतो की आप्पांनी हा विचार पेरला होता की लोकांसाठी आपल्याला करायचं आहे, लोकांना आपल्यासं वाटलं पाहिजे, लोकांना ही संस्था आपलीशी वाटते म्हणून ही संस्था मोठी होत चालली आहे. आम्ही आज काम करत असताना लोकांसाठी काम करतोय आणि हे काम करत असताना लोकांना काय गरज आहे, लोकांना काय दिलं पाहिजे याचा देखील अचूक अभ्यास करून आम्ही आमचं धोरण ठरवत असतो. आज शिरवळला 22 डिसेंबर रोजी आपण भूमिपूजन घेतलेलं आहे. आजच पुढची तारीख तुम्हाला सांगतो की 2027 साली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रातलं मुख्य नेतृत्व असं मोठ्या 2 नेत्यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन देखील घेणार आहोत. आजच तुम्हाला पुढची तारीख सुद्धा सांगतो. बऱ्याच लोकांनी निवडणुकीच्या दरम्यान काही लोकांनी व्हॉट्सअपवर क्लिप्स व्हायरल केल्या. ते म्हटले की शिरवळला आता तरी काहीच नाही, इथं फक्त जमीनच आहे आणि इथं काय होणार. खरं तर ज्यांनी त्या क्लिप्स व्हायरल केल्या किंवा ज्या लोकांनी अशी बदनामी करायचा प्रयत्न केला ते विसरलेत की आम्ही एखादा शब्द दिला की आम्ही तो शब्द पाळतो. शब्द पाळणारी आम्ही लोक आहे. आणि त्यामुळे आजच मी सांगतो की उद्घाटन 2027 साली आम्ही घेणार आणि 2027 साली महाराष्ट्रामधलं एक सुसज्ज असं रुग्णालय, महाराष्ट्रामधलं एक नामांकित असं कॉलेज या आपल्या शिंदेवाडीच्या शिरवळच्या परिसरामध्ये चालू होणार. आणि आदरणीय डॉक्टर साहेबांना माझं सांगणं आहे की डॉक्टर साहेब आता नाही, आता बाकीच्या सगळ्या आमच्या गुरुबंधू म्हणायला हरकत नाही तुम्हाला, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे इतकी चांगली संस्था आम्ही इथं निर्माण करायचा आमचा मानस आहे की पुण्या मुंबईचे विद्यार्थी देखील शिरवळला येतील अशा पद्धतीची संस्था या परिसरामध्ये निर्माण होणार. आणि नकाशावर शिरवळचं नाव ज्या वेळेला घेतलं जाईल त्यावेळेला काही थोडासा त्या नावाच्या नावलौकिकामध्ये भर, काही खारीचा वाटा हा निश्चित स्वरूपी या संस्थेचा देखील असेल. हे देखील मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आज इथं कार्यक्रमाला येत असताना मला माझे PA लोक सांगत होते, ते म्हटले की आता भाषणाचा क्रम कसा ठेवायचा, आपण भाषणाचा क्रम कसा ठेवायचा, भाषण पहिलं कोणाचं दुसरं कोणाचं घ्यायचं. मग मी त्याला म्हटलं बाळा इकडे, म्हटलं सुरेश बाबा म्हणजे इंजिन आहे, आपण मागचा डबा आहे, मध्ये 4-5 डबे आहेत. म्हटलं काहीतरी आगाऊपणा करू नको, आहे तसं म्हटलं आपल्याला घरी जायला लागल. त्यामुळं इथं कृष्णा परिवाराचे अध्यक्ष म्हणून आपले सर्वेसर्वा म्हणून सुरेश बाबांचं नेतृत्व आहे. आणि घरातल्या सुद्धा सगळ्या लोकांनी पूर्ण ताकदीनं माझ्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली, लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली. समाजसेवेचं व्रत आपण हाती घेतलेलंच आहे आणि त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील सगळ्यांनी मोठं पाठबळ दिलं. त्यांचे देखील आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानावे तेवढे थोडे आहेत. मला पहिल्यापासून सवय आहे की एखादी चांगली घटना घडायच्या आधी तिथं पोहोचायचं. पहिल्यापासून लहानपणापासून मला सवय. आणि त्यामुळे माझे पत्रकार बांधव आहेत, माझ्या पत्रकार बांधवांना एक ब्रेकिंग न्यूज देतो मी. साहेब, विधानसभेमधल्या पहिल्या भाषणाच्या दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करायची संधी दिली
त्यावेळेला पहिलं मी मांडलं की कराडच्या MIDCचा विस्तार तरी झाला पाहिजे किंवा नवीन मिनी MIDC तरी कराडमध्ये झाली पाहिजे. नवीन उद्योगधंदे हे कराडमध्ये येणं गरजेचं आहे. आणि ब्रेकिंग न्यूज तुम्हाला देतो, खाते वाटप व्हायच्या आधी होणारे उद्योगमंत्री जे आहेत त्यांच्या विमानातनं हे आमदार आलेले आहेत, एवढं लक्षात. त्यामुळे उदय सामंत साहेब खाजगी विमानामधनं पुण्याला येत होते. मला माहित होतं यांच्याकडे उद्योग खातं जाणार आहे. मला बॉसनी सांगितलं होतं, म्हटलं साहेब उद्योग कोणाकडे जाणार आहे तेवढं सांग. आपल्या भागातल्या नेत्यांचा विचारलं, म्हटलं ठीक आहे, आता PWD शिवेंद्र बाबांकडे असल्यामुळे आता रस्त्याचा वगैरे काही विषय नाही, पूल किती पाहिजे तेवढे देऊ, रस्ते किती पाहिजे तेवढे देऊ. ग्रामविकास खातं जया भाऊकडे आलं त्यामुळे तिथं पण काही आपल्याला अडचण नाही, जेवढं पण 25-15च्या योजनेमध्ये रस्ते घालायचे तेवढे द्या, सरसकट आपले सगळे रस्ते होतील. पण उद्योग मंत्री उदय सामंत होणार आहे हे कळायला मी उद्योग मंत्र्यांना गाठलं आणि म्हटलं, उदयराव तुम्ही कसं चाललाय? म्हटलं काय अतुलराव, मी विमान घेतले. म्हटलं मला आहे का जागा? 100% म्हटले आपण जाऊया. 55 मिनिटाची फ्लाईट होती, 55 मिनिटं. 50 मिनिटं कराडच्या MIDCवर चर्चा केली, 50 मिनिटं. आणि उदय सामंत साहेबांचा कार्यक्रम कराडमध्ये घेणार, प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेणार, चांगली घेणार, तुम्ही काळजी करू नका. आणि दुसरं माझ्या पत्रकार बांधवांना सांगतो की माझे पत्रकार बांधव किती कर्तृत्वान आहे कराडचे हे 100% या पट्ट्याला माहिती. माजी मुख्यमंत्र्यांना एक निवडणूक तर किमान ही निवड माझ्या पत्रकार बांधवांच्या जीवावरच ती एक निवडणूक. मोठा नेता करून तुम्ही त्यांना वाचवलं मागच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळं माझ्या पत्रकार बांधवांवर माझं विशेष प्रेम आहे. पण जे पृथ्वीराज चव्हाण करू शकले नाही ते मी तुमच्यासाठी 100% करून देणार आहे, हे मी तुम्हाला आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने. पहिलं माझं काम असणार आहे की प्रेस कॉलनीसाठीचा सगळा पाठपुरावा हा करण्याच्या बाबतीमधला शब्द मी निवडणुकीच्या आधी साहेब तुम्हाला दिला होता. आणि निवडणूक झाल्यानंतर देखील मी त्या दिलेल्या शब्दावर ठाम आहे आणि तेच काम मी भविष्य काळामध्ये लावून धरणार. झोपडपट्टीच्या विषयी सुद्धा निवडणुकीमध्ये मी शब्द दिला, झोपडपट्टीचं 100% लावून ठेवलं. एवढं लावून धरलं की पहिल्या अधिवेशनाच्या काळामध्येच लँड यूज परमिशन चेंज करण्याचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी मागून घेतला आणि आम्ही तिथं साईटवर जाऊन सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे जे जे प्रश्न आपण माझ्यापर्यंत आणाल ते प्रश्न शेवटपर्यंत नेण्याचे आणि ते प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये 100% आमचा राहणार आहे. या परिसरामध्ये कृष्णा आर्थिक परिवाराची देखील एक रिजनल हेड ऑफिसची बिल्डिंग आपण उभी करत आहोत आणि या विभागीय कार्यालयाच्या माध्यमामधून महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा पद्धतीची इमारत ही या कृष्णा विश्वविद्यापीठाच्या आवारातच आपल्याला उभी करायची आहे. आणि त्याच्यामधनं आपल्या 4 ज्या आर्थिक संस्था आहेत त्या 4 आर्थिक संस्थांचं एक विभागीय कार्यालय देखील आपण इथं उभा करत आहोत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अजून आपल्याला आनंदाची मी गोष्ट सांगू इच्छितो की अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजनेमधनं कृष्णा सहकारी बँकेने 50 कोटी रुपयापेक्षा अधिक पैसे हे मराठा समाजाच्या उद्योजकांना देण्याचं काम केलेलं आहे. आणि ते सगळे भागातली सामान्य कुटुंबामधली मुलं आहेत ज्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण केलेला आहे. भविष्य काळामध्ये ही आपल्याला संख्या कशी वाढवता येतील आणि जास्तीत जास्त मराठा समाजाचे उद्योजक कसे निर्माण करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण निश्चित स्वरूपी करणार आहोत. आज मला माहित आहे की आपण बऱ्याच लांबून इथं या कार्यक्रमाच्या साठी आलेला आहात आणि मला इथं व्यासपीठावर येताना सुद्धा 2-4 लोकांनी आठवण करून दिली की माझा रिझ्यूम तुमच्या ऑफिसला मी पोचवलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 2027 त्यामुळे आता जेवढं शक्य आहे तेवढं आत्ता काम करू आणि जेवढं आत्ता शक्य होणार नाही तेवढं 2027 नंतर काम करू, काम करतच राहू. तुम्ही फक्त थोडासा पेशन्स ठेवा, थोडासा धीर धरा. प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून परत एकदा स्थानिक ज्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे, ज्या नेते मंडळींनी मला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही अनेक वर्षापासून आम्हाला जी साथ दिलेली आहे अशीच साथ आपण माझ्यावर कायम ठेवा, अशाच पद्धतीचं प्रेम आपण माझ्यावर कायम ठेवा. आणि कराड शहर असेल किंवा कराडचा ग्रामीण भाग असेल,
सगळ्या भागाला समान न्याय देण्याच्या बाबतीमधला शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.